प्रीमियर लीगचं एक यशस्वी आयोजन केल्याबद्दल मंगेश दादा वाकडीकर यांचंही तोंड गोड केलं जात आहे या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर दत्तात्रय हातमोडे माजी सरपंच सांगुर्ली, त्याचबरोबर संतोष पारधी साहेब आहेत ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली, विष्णू ठोकळ साहेब आहेत ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली, शरद वाकडीकर ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली, रोशन हातमोडे युवा नेते भारतीय जनता पार्टी यांचंही आपण स्वागत करूया. त्यानंतर सोहेल शेख आहे आरसीसी पेट कॅप्टन. सोहेल शेख आहे आरसीसी पेट संघाचा संघनायक. आपण इथे यायचं आहे. संदीप वास्कर यांच्या माध्यमातून तुमचंही स्वागत केलं जाईल. दत्तात्रय हातमोडे माजी सरपंच सांगुर्ली, संतोष पारधी साहेब आहेत ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली, संतोष पारधी ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली, विष्णू ठोकळ साहेब आहेत ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली, शरद वाकडीकर ग्रामपंचायत सदस्य माफ करा शरद वांगिलकर ग्रामपंचायत सदस्य सांगुर्ली आणि नवनिर्वाचित सदस्य आहेत आता नवीन निवडून आलेले हे सदस्य रोशन हातमोडे युवा नेते भारतीय जनता पार्टी. या सर्वांना विनंती केली जाते की आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आरिवली गावचे कुंडलिक गोझे आणि नरेश राऊत आपणालाही विनंती केली जाईल आपणही स्वागत कक्षामध्ये यायचं आणि स्वागताचा स्वीकार करायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. या मॅचकडे वळूया जिथे मात्र आजचा दिवस पाहिला तर 4 संघ पुढे येताना पाहायला मिळाले. स्वरा स्पोर्ट्स, आर्या 11, जय माता दी सोनारी, SM ब्रदर्स. एकंदरीत विचार केला तर जय माता दी सोनारी या संघाने 2 जिंकले आहेत. स्वरा स्पोर्ट्स एक मॅच जिंकली आहे, आर्या 11 एक मॅच जिंकली आहे, परंतु SM ब्रदर्स हा संघ 2 सामने, SS ब्रदर्स हा संघ 2 सामने इथे पराभूत झालाय. आणि ही रंगणारी मॅच अर्थात एका बाजूला पाहिलं तर 2 बलाढ्य संघांदरम्यानची मॅच पाहायला मिळते. स्वरा स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजीचा निर्णय इथे घेण्यात आलाय. एक दर्जेदार मॅच पाहायला मिळणार. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. कोणता संघ विजय होईल आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणार, या साऱ्या गोष्टी फार या साऱ्याची गोळाबेरीज करणं फार महत्वाचं ठरणार आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेले कधीही मोडू नका, पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका, हार मानू नका. या टोनवरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. जिथे विचार केला तर आघाडीला आलेत, एका बाजूला ओमकार पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला सुमित डोंगडे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला एकंदरीत विचार केला तर भारत आणि इंग्लंडची चालू असलेली कसोटी मॅच, इंग्लंडने पहिल्या सत्रामध्ये 578 बनवल्या, दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय संघ पाहिला तर 337 बनवल्या, परंतु सेकंड इनिंग मध्ये 178ला 9 आहेत. पहा याचीही आपण कुतूहल करायला हवं. आमच्या कॅमेरामॅनचं लक्ष वेधन मी मुकेश ठाकूर जे आमच्या मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतात. बॉल बॉयची भूमिका, खेळपट्टीवरती साजोसामान सातत्याने पोहोचवणं, परंतु हे जगलिंग आहे ना, हे त्यांचे एक वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. कौतुक करूया आपण मुकेश ठाकूरचं देखील. मैदानाकडे वळूया. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. व्यासपीठावरती केला जातोय सन्मान आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. हरेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. रणशिंग फुंकले गेले आहेत आणि ही मॅच जिथे मात्र एक महत्वाची लढत पाहायला मिळणार. सुमित डोंगडे ऑन स्ट्राईक आहे. पहिला चेंडू पडत असताना पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना हरेश कराळे सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हरेश कराळे सज्ज होईल जिथे क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. सुमित डोंगडे स्ट्राईक एंड वरती आहे. 2 मॅच खेळलाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय. या खेळाडूने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पहिला चेंडू पेस करतोय, चेंडूला धाडतोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा एक सणसणीत चौकार.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. बिगुल आली जिथे एक धून आली जी मात्र शिवसेनेची, मंच आहे भाजपाचा आणि मी ही ओळ म्हणालो राष्ट्रवादीची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू, इथे मात्र फाईन लेग क्षेत्र क्लिअर करणार. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. सुमित डोंगरे ऑन फायर. चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार. उजव्या यशीच्या बाहेर शफल तो झाला होता. रिप्ले मध्ये पाहण्याजोगे असणार हा चेंडू. ज्या पद्धतीने इथे कमबॅक केलंय पहा आपल्या मेगा स्क्रीनवरती. गोलंदाज ज्या पद्धतीने आला, इथे शफल झाले, इथे पुल करण्याचा प्रयत्न, टोटली ब्लाइंड स्ट्रोक होता. ज्या पद्धतीने हा चेंडूने उचळी गेली. टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र सरळ धाडलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. तुमची क्या बात आहे. जी काय खेळी सुमित मैदानामध्ये करतोय. हा कोलवा टप्प्याचा चेंडू, इथे मात्र त्याला धाडलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून चेंडूवरती. एक चांगला झेल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये झेलला जातोय. सुमित याची खेळी शॉर्ट बट स्वीट. खेळी संपुष्टात. खेळाडू बाद. सहज सुंदर आणि जी काही शैलीदार खेळी इथे केली सुमितने, त्याची खेळी इथे संपुष्टात आले. 5 चेंडू त्याने फेस केले. 280च्या स्ट्राईक रेटने एक षटकार टोकत 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. खेळ संपुष्टात आले. 14 धावांची खेळी करून तो तंबूच्या आसऱ्याला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय फहाद. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, मॅन फ्रॉम मुरुड, आणि तो मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 14 धावा धाव फलकावर. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. तेज तर्रार मारा, भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. चारी मुंढ्या चित केलं फलंदाजाला. चेंडू आला निर्धाव, परंतु एक चर्चासत्र रंगतंय मैदानावरती, जिथे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. लेग बिफोर प्लम साठी इथे मागणी करण्यात आली आहे. तिसरे पंच इथे जरूर उपस्थित होतील आणि काय निर्णय दिला जाणार, ही एक महत्वाची लढत आहे. आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये ओमकार पाटील सारखा मासा जर का इथे गळाला लागला ना, तर एक मोठ्या विजयाच्या समीप तुम्ही वाटचाल करू शकता. ज्या पद्धतीने ओमकार सध्याच्या घडीला खेळतोय, 360 मॅन मुरबीचा हा खेळाडू, आणि आज अनेक वर्ष प्रेमनाथ 11 मुरबीसाठी ज्याने खेळ केला, परंतु आज रायगड प्रीमियर लीग मध्ये आल्यानंतर त्याचा खेळ जो काय आपण बहरात येताना पाहायला मिळाला. एक मोठी इनिंग, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं अनेक वेळेला आपण म्हणतो, परंतु इथे त्याची ती खेळ इथे महत्वाची आहे. काय निर्णय येणार, जिथे आपण पाहतोय आमच्या टेक्निकल रूम मध्ये आमचे तिसरे अंपायर उपस्थित आहेत आणि काय निर्णय देतील. हाईट फॅक्टर पाहिला जाईल, कुठे पिचिंग केला जातो याही गोष्टी पाहिल्या जाणार, आणि निश्चितच पिचिंग इन लाईन आहे का, लीगल डिलिव्हरी आहे का, या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातात. आणि तदनंतरच लेग बिफोर हा खेळाडूला बाद दिलं जातं. ही गोष्ट तितकीशी महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये पहा काय ग्लॅमर आलंय, काय बदल आलाय. कौतुकी करूया पीटीसीचं. आपण आमंत्रित करूया आमचे तिसरे पंच अर्थात विशालजी यांना आमंत्रित करूया. 3 पंच आज आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून लागलेत. विशालजी पाटील असतील, संतोष चौधरी मैदानामध्ये आहेत, हेमंत कोळी मैदानामध्ये आहेत. 3 पंच आजच्या दिवसामध्ये जिथे आम्हाला लाभलेत. आणि पहिल्या चेंडूच्या शेवटच्या चेंडूवरती एक अपील करण्यात आली आहे, तीही ओमकार पाटीलच्या विरोधात. ही अपील करण्याचं कारण ही तसंच आहे, ही एक महत्वपूर्ण लढत आहे. आणि या लढतीच्या दरम्यान जर का ओमकारला बाद करण्यामध्ये यश आलं ना, तर एक निश्चित मी म्हणेन
की इथे अर्धी लढाई तुम्ही जिंकू शकता, अर्धा किल्ला तुम्ही सर करू शकता. काय घडणार? काहीशे क्षण शेष आहेत. स्क्रीनवरती काय रिझल्ट येईल तिसरे पंच आम्हाला कळवतील. हा खेळाडू नाबाद आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्वरा स्पोर्ट्स कळंबोली या संघाच्या. एक छोटी विश्रांती घेऊया. डीजेकडून एक मधुर संगीत ऐकू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. हतनोलीचा असणारा आणि उद्याने जर का आपण पाहिलं ना तर एक इंटरनॅशनल स्कूलमध्ये एक पीटी टीचर असणारा जिथे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो नरेश ठोंबरे याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. फिटनेस फार महत्वाची आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये खेळत असताना तुमची फिटनेस फार महत्वाची असते आणि या फिटनेसच्या जोरावरती गेले अनेक वर्ष आपलं अभिराज्य गाजवणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. परंतु स्ट्राईक एंडवरती आहे फहाद. फहाद कशा रीतीचा खेळ करेल? पहिला चेंडू या षटकातील. खोलवा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अधिक वेग. चेंडू मात्र ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडूवरती येणार. तद्वर अजित करण्यात आलेली एकेरी धाव. एकेरी धावेने संघाची धावसंख्या फ्लाय होतीये. जिथे धाव फलकावरती धावा 15 पाहायला मिळतात. 15 रन्स ऑन बोर्ड. नाणेफेकीचा कौल इथे लागला होता आपल्या बाजूने, अर्थात स्वरा स्पोर्ट्स कळंबोली या संघाच्या बाजूने. आणि निर्णय जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय प्रथमच लगेचच घेतला. एक धाडसी निर्णय ज्याला आपण अनेक वेळेला म्हणतो. क्रिकेटमध्ये हा धाडसी निर्णय घेणारा रिकी पॉन्टिंग एकमात्र कर्णधार अनेक वेळेला आपण पाहिला. हा चेंडू उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. सचिन रमेश तेंडुलकर स्टाईलने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. हा फटका पाहिल्यानंतर ना मित्रांनो एकच लाईन आठवते. बाप बाप होता और बेटा बेटा होता है. कारण होतं जिथे वीरेंद्र सहवाग नॉन स्ट्राईक एंडवरती ज्यावेळी गेला त्यावेळी मात्र शोएब अख्तरला त्याने ही ओळ पुटपुटला होता. सचिन तेंडुलकरने षटकार ठोकला होता. हा चेंडू पॅडवरती आला. ऑन साइडला खेळलाय. चेंडू मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, जिथे एक धाव सहजरित्या येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या बधारेल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 20 रन्स ऑन अ बोर्ड. 20 हा आकडा काही अंशी इथे उपस्थित असणारा प्रेक्षक वर्गही विसरण्याचा प्रयत्न करेन. कारण की 2020 असं वर्ष आलं जे मात्र प्रत्येकाच्या आयुष्याला थोडीशी कलाटणी देणारं राहिलं. गोलंदाज नरेश सज्ज होतोय डाव्या यष्टीवरती. यावेळी मात्र चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फहाद याच्या बॅटमधून निघणारा हा एक दर्जेदार फटका. चौकार. हकीकत है ये ख्वाब नहीं, फहाद तेरा जवाब नहीं. ह्या पद्धतीने आजच्या दिवशी तो खेळतोय ना. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर नाबाद त्याची खेळी पाहायला मिळाली ती 37 पर्यंत. या आधी मागील मॅच मध्ये तो बाद झाला होता आय थिंक, जिथे मात्र 32 धावांची खेळी त्याने केली होती. हा सरळ बॅटने स्टेट डाऊन ग्राउंड. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. प्रत्येक नवीन दिवस जो असतो ना, म्हणजे अर्थात कालचा राहिलेला शेष आहे ते विशेष बनवण्यासाठी. परंतु अनेक वेळेला मी म्हणतो की जिथे मैदानामध्ये आलेला हा फहाद आहे ना, मुरुडचा आहे. मुरुड जंजिराच्या अनेक वेळेला आठवण आपण केली. अभेद्य आहे हाही त्या मुरुड जंजिरासारखा. आणि चांगलं क्रिकेट तो खेळतोय मैदानामध्ये. काय षटकार घेतलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस हिट. ज्या पद्धतीने चेंडूला उचललं आणि सहजरित्या धाडलं सीमारेषेच्या बाहेर. लिलया षटकारांची आतिषबाजी करतोय. सरळ बॅटने तो मैदानामध्ये जणू काय अशा रीतीने खेळतोय ना, ज्या पद्धतीने त्याची फलंदाजी राहिली. एक वेगळा थाट त्याचा पाहायला मिळालाय. काही अंशी ज्या पद्धतीने खेळ तो करतोय मैदानामध्ये. 30 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. नरेश ठोंबरे गोलंदाजी करतोय. फहादच्या विरोधात चालू असलेली मॅच स्वरा स्पोर्ट्स कळंबोली विरोधात SS ब्रदर्स या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. चालू असलेली स्पर्धा अर्थात रायगड प्रीमियर लीग.
खोलवा टप्प्याचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट यॉर्कर भन्नाट वेग चारी मुंड्यात चित केलं निष्प्रभ केलं गोलफलंदाजाला. आणि ज्याला मात्र अनेक वर्ष आपण पाहिलं तर किंबहुना या चेंडूला असंही म्हटलं जातं जिथे मात्र गोलंदाजाचं एक ब्रह्मास्त्र आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. करंट रन रेट 30च्या सरासरीने धावा येतात त्या 15च्या सरासरीने धावा येतात त्या 30 वरती. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एक छोटीशी विश्रांती, एक डीजे ब्रेक घेऊया. यूं गए और यूं आए. समोरच्याने आपल्यावरती ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमानी आहे आणि तो विश्वास कायम निभावणं हीच आपली जबाबदारी आहे. आणि निश्चितच विश्वासाला सार्थ अभिमान असा असावा अशी खेळी फहादने आतापर्यंत केली आहे. 4 चेंडू फेस केलेत. 11 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. ओमकार पाटील जिथे 3 चेंडूवरती 5 धावसंख्येवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बंटी जोशी याच्या हातीत चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. बंटी जोशी जी मात्र ओळख बनलाय पेठ गावाची. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. अखूट टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय आणि जिथे चेंडू येतो निर्धाव स्वरूपाचा. मुरबी आणि पेठ हे दोन्ही गावं काही दूर नाही आहेत आणि काही अंशी हे दोन्ही खेळाडू एकामेकाच्या सामने अनेक वेळेला आलेत. एकामेकाला खडे चारलेत, पाणी पाजलंय, परंतु पुन्हा एकदा गाठ पडली आहे ती ठकाठका. निमित्त आहे रायगड प्रीमियर लीगचं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जिथे मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येणार चेंडूवरती. तद्वर मात्र पलटल्या दुहेरीसाठी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. एकाला दुहेरीमध्ये परावर्तित करण्यात आलं. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहिली तर 32 धावा, 32 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. एक मोठी उच्चांक धावसंख्या तुम्हाला बनवायला लागणार आहे जर का आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे. फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय परंतु त्याच्याकडून झाली आहे चुकी. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. झेल सुटल्यानंतर आल्यात त्या दुहेरी धावा. क्रिकेटमध्ये अशा रीतीच्या चुका होणं कामा नाही आहे मित्रांनो. एक मोठं प्लॅटफॉर्म तुम्हाला निर्माण करून देण्यात आलंय. आपण सुरुवातीला गावासाठी खेळत होतो, तदनंतर तालुक्यासाठी, परंतु आज जिल्ह्यामधून तुम्हाला एक एक करून निवड तुमची करण्यात आली आहे. आणि अशा समयाला अशा प्रसंगाला जर का तुम्ही अशा रीतीचे झेल सोडाल तर तितकंसं हंगलटी येऊ शकेल. झेल सुटल्यानंतर इथे मात्र ओमकार पाटील ठोकतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. ओमकार पाटील ब्रँडेड स्ट्रोक षटकार. धावा धावफलकावरती आहेत. या गीतावरती थोडंसं वळेन. या गीताची सुरुवातीची ओळ होती जिथे मात्र भवानी चौकामध्ये रे जिथे येत असताना एक शिवाजी चौकामध्ये होती, परंतु तिला बदलण्यात आलं का? कारण मी तुम्हाला निश्चित सांगेल. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजिते. हा स्क्वेअर कट केला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. डीप पॉइंट बाउंड लाईनच्या बाहेर सरळ ट्रॅव्हल होणार. चौकार. 4 धावा. चौकार आलाय. 4 धाब्याने संघाची धावसंख्या 44 वरती. एकेरी उल्लेख करण्यात आला होता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरातून टीका आली या गीतावरती. जिथे मी तुम्हाला खऱ्या अर्थानं राज्यमुद्रा सांगितली. प्रतिभेचा चंद्र जसा उंचावला जातो तशी शिवरायांची ही मुद्रा अशीच लौकिक राहावं आणि संपूर्ण जगभर प्रसिद्ध व्हावं असं जिजाऊंनी सांगितलं होतं आणि जिजाऊंनी ही मुद्रा लिहिली होती. परंतु आम्ही एकेरी उल्लेख केला आणि टीकाही झाली त्या गीतावरती. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. या षटकामध्ये धावा आल्या 14. बिनगडी या बाद करू शकला बंटी जोशी. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. एंड ऑफ द 3 ओव्हर 44 रन्स ऑन अ बोर्ड. एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतल्यानंतर स्वरा स्पोर्ट्स कळंबोली या संघाची धावसंख्या डीज.
अनेक वेळेला आपण म्हणतो की कधी कुणाला कमी समजू नका. दिवस प्रत्येकाचे असतात. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. परंतु ज्या पद्धतीने फहाद हा खेळाडू मैदानामध्ये आला ना, त्याने आतापर्यंत दिवस गाजवलेही होते आणि तो आता सध्याच्या घडीला गाजवतोयही. एकंदरीत 30 धावांची ही भागीदारी झाली आहे आणि ही भागीदारी जी आहे ना, ही कुठे ना कुठेतरी अडचण ठरते SS ब्रदर्स या संघाला. कारण या ठिकाणावरती ही भागीदारी एक मोठ्या धावांची झाली, एक मोठ्या धावसंख्येमध्ये एक परावर्तित करण्यामध्ये यशस्वी ठरले ना हे दोन्ही खेळाडू, तर निश्चितच या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला कमी षटकामध्ये करावा लागणार आहे. एकंदरीत आजच्या दिवसाचा विचार केला तर एका बाजूला आपण पाहिलं जय माता दी सोनारी हा संघ 2 सामने जिंकला, SS ब्रदर्स हा संघ 2 सामने पराभूत झालाय, RA11 1 मॅच जिंकलाय, स्वराज स्पोर्ट्स 1 मॅच जिंकलाय. एक दर्जेदार आयोजनामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज पाहायला मिळतोय. रायगडच्या 15 तालुक्यामधून एक खेळाडूला निवड करण्यात आली. अर्थात पहा, मुरुड तालुका इतका मोठा आहे आणि त्या तालुक्यामधून केवळ 2 खेळाडू येऊ शकतात. सुधागड तालुका इतका मोठा आहे, तेथून 1 खेळाडू येऊ शकतो. परंतु खंत काहीशी वाटले की पोलादपूरचा कुठचाही खेळाडू सिलेक्ट होऊ शकलेला नाही आहे. अर्थात ही स्पर्धा किती मोठी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आज एका बाजूला आज पेण तालुक्यामधून खेळाडू खेळत आहेत, एका बाजूला आपण पाहिलं अलिबाग असेल, मग माणगाव असेल, रोहा असेल, एकंदरीत महाड तालुक्यातले खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. एका बाजूला निश्चितच आपण खालापूर, कर्जत आणि त्याच पद्धतीने पनवेल तालुक्यातील खेळाडू खेळताना पाहायला मिळाले. मग उरणचे खेळाडू आजही मैदानामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळालेत. तळा, मसाळा, तळातील काही खेळाडू आज मात्र अनुपस्थित जरूर आहेत. परंतु ही जी तालुके आहेत ना, आज 15 तालुके सातत्याने रायगड प्रीमियर लीग आज खेळण्यासाठी इथे दाखल झालेत. प्रत्येक तालुक्यातून एक ना एक खेळाडू आज मात्र निवड करण्यात आली आहे. मैदानामध्ये रंगणारा हा एक दर्जेदार मॅच पाहायला मिळते, जिथे दोन्ही संघ आपल्या अस्तित्वाची ही लढाई मैदानामध्ये लढत असताना पाहायला मिळतात, आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी. आणि आज ते पुन्हा एकदा रायगड प्रीमियर लीग साठी खेळत असताना पाहायला मिळतात. ड्रॉइंग ट्रॉली मैदानामध्ये गेली आहे, जिथे 4थं षटक हाताळण्यामध्ये फेरबदल करण्यात येतोय. 4थ्या षटकासाठी इथे प्राचारण करण्यात आलंय. आयुष याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आयुष कोळी याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. कशा रीतीची ती भेदकता त्याची पाहायला मिळणार, कशी गोलंदाजी तो करेल. सध्याच्या घडीला पहा, जी काही संधी तुम्हाला मिळाल्या, ज्याने संधीचं सोनं केलं ना, ज्याला संधी निर्माण झाली तो नशीबवान आहे. ज्याने संधीचं सोनं केलं तो बुद्धिवान आहे. आणि ज्याने खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने संधीवरती विजय मिळवला ना, तो खरा विजेता म्हणून आपण अनेक वेळेला संबोधतो. परंतु या संधीवरती विजय कसा निर्माण करू शकणार आयुष गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 44 धावा धावफलकावरती आहेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे काय घडलं जात आहे, 1 धाव तर घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव घेत असताना फहाद इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पाठीमागे झेल सुटला, एक जीवदान प्राप्त झालं आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये ते खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. एक सुंदर पिकअप आणि गॅदर करण्यात आला. स्वतःच्या रिले स्वरूपामध्ये आयुष कोळीने इथे हिट केला आणि खेळाडू क्रमांक 2 जो मात्र 4 चेंडूमध्ये एक चांगली इनिंग खेळून 11 धावांची खेळी करून फहाद तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मागील मॅचची उणीवा त्याने जरूर भरून काढलेल्या नाही आहेत. 32 धावांची खेळी मागील सामन्यामध्ये त्याने केली, परंतु या सामन्यामध्ये शेष राहिलेलं कार्य विशेष बनवू शकलेला नाही आहे. एक वैशिष्ट्य त्याचं राहिलं, एकाग्रता, समर्पित, तसंच विजुगुणरिती त्याची ही महत्वाची राहिली आहे. परंतु या मॅचमध्ये जिथे 4थं षटकाचा पहिल्या चेंडूवरती तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नरेश भोईर मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. मोरबीचे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत. हा चेंडू ऑन साइडला जस्ट फ्लिक टॉप द रेस, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर ओंकार पाटील याच्या बॅट मधून निघणारा हा एक दर्जेदार फटका, चौकार. हे ज्या पद्धतीने एक धाडसी क्रिकेट तो मैदानामध्ये खेळतोय ना, निश्चितच त्याचा क्रिकेट बहरात आलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय आणि तो एक मोठी फटकेबाजी करू लागलाय. हा चेंडू इथे मात्र काय घडला जातं, यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षकाकडून चुकी जरूर झाली आहे,
परंतु त्यावरती मिळाले एकेरी धाव दुहेरीसाठी पलटत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत आहेत. ओमकारचा झेल क्रमांक 2 सुटलाय. 2 जीवदानं त्याला प्राप्त झाले आहेत आणि झेल सुटल्यानंतर ओमकार या खेळीला कशी मोठी खेळीमध्ये परावर्तित करू शकेल हे देखील पाहावं लागणार आहे. जिथे 2015 साली आपण पाहिलं तर मार्लन सॅम्युअल्सने मार्टिन गुप्टिलचा झेल सोडला होता. 215 धावांची खेळी त्याने केली होती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा आयुष. इथे मात्र सरळ बॅटने झेल सुटल्यानंतर दुसरा येतोय. हा दर्जेदार फटका ओमकार पाटील याच्या बॅटमधून षटकार. अर्धशतक 56 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. जिथे प्रथम फलंदाजी करत असताना स्वरा स्पोर्ट्स कळंबोली हा संघ पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 56 धावा धाव फलकावरती आहेत. ओमकारचे 2 झेल सुटले, परंतु ज्या वेळी झेल सुटला ना त्यावेळी त्याने एक मोठी फटकेबाजी देखील केली आहे आणि तो मैदानामध्ये ज्या पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळतोय. अनेक वेळेला आपण म्हणतो जो पानी से नहाते वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते ना वो इतिहास बदलते हैं. आणि हा इतिहास बदलण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला ओमकार पाटील आता मात्र त्याचा खेळ तर बहरात आलाय आणि त्याने ठोकलेला हा षटकार. संघाची धावसंख्या आहे ती 56 धावा धाव फलकावरती आहे. चेंडू उपलब्ध करून दिला जातोय. जिथे मैदानाच्या आतमध्ये जब जब किया है तूने अपने काबिलियत पे विश्वास, तब तब रचा है तूने एक नया इतिहास. ओमकार पाटील मैदानामध्ये आहे. तो नाबाद खेळतोय. 12 चेंडू आणि 31 धाव संख्येवरती. आयुष कोळीच्या या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये त्याने 12 धावा खर्च देखील केल्यात. त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील आलाय. परंतु येणाऱ्या काही षटकांमध्ये कितपत धावा बनवल्या जाणार, टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो काही निर्णय घेण्यात आला होता तो कितपत स्वतः कर्णधार यशस्वी ठरवतोय याही गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. याही गोष्टीवरती सारं काय अवलंबून आहे. आयुषच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. रायगड प्रीमियर लीगचा थरार रंगत असताना रोमांचक क्रिकेटचे सामने, प्रत्येक मॅच ही सातत्याने शिगेला येणारी उत्कंठा पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. आयुषचा चेंडू इथे मात्र हुक केलाय. चेंडू मात्र सरळ रावल होतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार पाटीलच्या बॅटमधून एक दर्जेदार बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला षटकार. बॅटिंग ज्या पद्धतीने मैदानामध्ये ओमकार बरसू लागलाय. झेल जरूर सुटलेत, परंतु जी काय संधी मिळाल्या तिथे सुनं तो करत असताना पाहायला मिळालाय. अखूट टप्प्याच्या चेंडूला त्याने मात्र लिहिलं. या चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये षटकारासाठी धाडलंय. 13 चेंडू 37 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 3 षटकार आणि 3 चौकाराने त्यांनी ही खेळी सजवली आहे. बहारदार खेळ मैदानामध्ये पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या फ्लाय होती. 62 धावा धाव फलकावरती आहेत. 62 रन्स ऑन बोर्ड. 2 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावी लागणार आहे. 100 इकडे वाटचाल तुम्हाला करावी लागेल. आयुष कोळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू. जिथे पंच आमच्याकडे वळतात. हेमंत कोळी गोलंदाजाला दंडित करण्यात येते. माहुल कोळीवाड्याचे असणारे आमचे पंच हेमंत कोळी यांच्या नावावरती एक विक्रम आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार या पंचांनीही ठोकलेत. क्रिकेटमध्ये दमखम दाखवल्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे हेमंत कोळी जिथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आयुष पुनश्च सज्ज होईल. 63 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र देखणा दर्जेदार स्लॉक स्वीप केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. ओमकार पाटील याच्या बॅटमधून अजून एक षटकार. असे एका पाठोपाठ 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर बनवल्या गेल्यात. 69 धावा धाव फलकावरती आहेत. ओमकार पाटील खेळतोय 14 चेंडू आणि 43 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहतोय ती मात्र धाव फलकावरती 360च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 4 षटकार त्याने ठोकलेत. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 69 धावा संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे. अर्ध षटकाकडे केली जाणारी ही वाटचाल जिथे मात्र धावांची लयलूट मैदानामध्ये चालू आहे आणि अनेक गोलंदाजांवरती जीएसटी त्याने काही लावले आहे. ज्या पद्धतीचा खेळ तो मैदानामध्ये करतोय. झेल सुटल्यानंतर दोन्ही हाताने जी काय फटकेबाजी त्याने केली आहे. 43 रन्स नॉट आउट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 1 मॅन आर्मी व एक पात्री अभिनय मैदानामध्ये करत असताना ओमकार पाटील
जिथे आयुष कोळी गोलंदाजी मार्क वरती आला, त्याच्या या षटकामध्ये आल्यात 25 धावा. परंतु या आधीच्या षटकाचा जर आयुष कोळीच्या षटकाचा विचार केला ना, 3 चेंडूवरती 3 षटकारी आलेत. एक चेंडू वाईट होता, परंतु लिगल 3 डिलिव्हरीवरती 3 षटकारी आलेत. मैदानामध्ये षटक क्रमांक प्रगतीपथावरती पाहायला मिळेल ते 5वं गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला, अर्थात शाहीश मात्रे. शाहीचा हा चेंडू कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला एक देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. नरेश भोईर याच्या बॅटमधून एक दर्जेदार स्ट्रोक. पहिला चेंडू फेस करत असताना चौकार. मैदानामध्ये प्रेमनाथ इलेव्हन मुरबीचे हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये ज्या पद्धतीने खेळतात, संधी मिळाल्या सोनं करायलाही हवं. आणि पहिला चेंडू फेस करत असताना एक्स्ट्रा कव्हरला ज्या पद्धतीने स्ट्रोक केला ना, डान्सिंग डाऊन विकेट आलेत. पुन्हा एकदा कव्हरला खेळलेला हा फटका लॉफ्ट केला होता. काही काळ चेंडू हवेमध्ये जरूर होता. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, तत्वर मात्र अर्जित करण्यात येतात त्या दुहेरी धावा. विराट कोहलीने नरेश भोईरचा तो फटका पाहिला असताना त्याच्या त्या फटक्याच्या प्रेमात विराट कोहली निश्चित पडला असता. एक दर्जेदार स्ट्रोक त्याने खेचला. इथे संघाची धावसंख्या 75 आहे. 75 रन्स ऑन अ बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती शाहीश मात्रे. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, फटका फासलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक चांगला झेल टिपला जातोय, चांगला बसतोय. तिसरा मोठा धक्का. 75 या धावसंख्येवरती तिसरा खेळाडू बाद. काय बघतस तू बघ. च्या पद्धतीने साहिशने चेंडू टाकला होता. चेंडूला हातभर वळवलं होतं. बहारदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कॅमेरामन आमचे हे क्षणचित्र सातत्याने कैद करतायत. त्या पद्धतीने एक हेलिकॉप्टर जरूर जातोय आणि तेजस यांचंही कौतुक करूया. तेजा जे कॅमेरामन आहेत, गेले 3 ते 4 दिवस सातत्याने अस्ताला जाणाऱ्या सूर्याला कॅमेरामध्ये त्यांनी कैद केलंय. हा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. शाहीशने कमबॅक केलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू तो निर्धाव स्वरूपाचा हातात असताना रिप्ले मध्ये पहा, बहारदार गोलंदाजी राहिली. हातभर वळवणारे त्याचे चेंडू, परंतु इथे पडल्यानंतर उसळी घेत असताना, फ्लाय होत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जिथे निसावला जातोय, विसावला जातोय निर्धाव चेंडूची सांगता. अनएक्सपेक्टेड बाउन्स. इथे मात्र आडवा बॅटने ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती येतोय. एक धाव जोर घेण्यात आली आहे. एकेर धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे दोन्ही खेळाडूंना. या एकेर धावसंख्येच्या मदतीने 76 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओंकार पाटील 16 चेंडू आणि 44 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. एक अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून येणार का? संघाच्या हितासाठी मैदानामध्ये स्वतः कर्णधार खेळत असताना, एक पात्री अभिनय करत असताना जिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अनेक वर्ष ज्या पद्धतीने तो खेळतोय. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. यष्टांच्या पाठीमागे चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येतोय. प्रसाद राऊत याला इथे जकडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 76 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी तंबूच्या आचऱ्याला परतलेत. एक छोटी विश्रांती घेऊया. डीजेकडे एक मधुर संगीत ऐकूया.
4 धाब्याने 48 धाव संख्येवरती ओमकार खेळत असताना तर 80 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. अखूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. ओमकार पाटील याच्या बॅटमधून अर्धशतक येत असताना पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसामधील अर्धशतक क्रमांक पहिलं ओमकार पाटील याच्या बॅटमधून. क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. 19 चेंडू आणि 52 धावांची बहारदार खेळी, 273चा स्ट्राईक रेट, 4 षटकार आणि 5 चौकार ज्या खेळाडूने ठोकलेत. ओमकार तंबूच्या आसऱ्याला परतला. इथे मात्र नवीन फलंदाज आकाश गिरी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 84. ओमकार आपल्या मेगा स्क्रीनवरती. इथे मात्र काऊ कॉर्नरला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरी मोठी सफलता इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. या वर्षीच्या अंगामध्ये जर का विचार केला ना तर एका बाजूला आपण पाहिलं तर भारतीय संघाच्या 3 गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली. दीपक चहर याच्या नावावरती हॅट्रिक पाहायला मिळाली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांनी हॅट्रिक घेतली आहे. परंतु ही हॅट्रिक महत्त्वाची ठरणार आहे या मॅचमध्ये. जिथे धावा बनल्यात त्या 84. या सामन्यामध्ये काय काय पाहिलं बघा. जर का ही हॅट्रिक झाली तर हॅट्रिक ही पाहायला मिळणार. जिथे अर्धशतक ही आलंय. अर्थात या मॅचने खूप काय दाखवलं. रंग बदललेत, ढंग बदललेत. अनेक वेळा आम्ही म्हणतो क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी काय घडेल नाही या सामन्यामध्ये, या खेळामध्ये हे कोणीही सांगू शकणार नाहीये. हॅट्रिकचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा जमाना. इथे फाटका मोठा खेचलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. प्रसाद राऊत याच्या बॅट मधून षटकार. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. क्रिकेट है एक सफर सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. क्रिकेटचा खेळच असा आहे. कधी काय घडेल ना याचं मात्र नेम नाही आहे. जिथे आपण विचार केला तर धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. वधारती 90 धावा धाव फलकावरती आहेत. 90 ही गाठली गेली आहे. 90 धावा धाव फलकावर 5 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यात. 2 चेंडू फेस करत असताना एक षटकारानं प्रसाद राऊत खेळतो 6 या धावसंख्येवरती. तुषार याचं हे षटक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. अखूट टप्प्याचा चेंडू पुल केलाय. पॉवरफुल आहे, ब्युटिफुल आहे, वंडरफुल आहे आणि सक्सेसफुल देखील. षटकार. स्पर्धेतील षटकार क्रमांक 382 वा आला आहे. तो मात्र प्रसाद राऊतच्या बॅट मधून. पहिलं सत्र येथे संपुष्टात येत आहे. पहिल्या सत्रामध्ये 5 गडी गमवत असताना 96 धावा धाव फलकावरती बनवण्यात आल्यात. 97 धावांचं एक मोठं लक्ष उभारण्यात आलंय. 12 मार्च 2006 ला एक इतिहास रचला गेला होता. जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिकेच्या मैदानावरती 434 धावांचा पाठलाग झालाय. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. या 97 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार, काय घडणार, काय बिघडणार. माझा प्रवास या स्पर्धेचा इथेच संपुष्टात येतोय. परंतु या उत्तरार्धामध्ये काय घडतं, काय बिघडतं या आपण ऐकूया संदीपजी बोराडे यांचा आवाज.
त्यांना विनंती करेन मुख्य व्यासपीठावर येऊन स्वागत कक्षामध्ये यायचं आहे आणि तुमचं स्वागत आहे. यस थँक्यू जयेश पाटील सर, जयेश भोसले सर. दरम्यान नक्कीच विचार करायला गेला तर थोडासा प्रवास आमचा सुद्धा इनिंग नंतर थांबला जाईल, कारण त्याच्यानंतर पुढची मॅच खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आमचे गायकर बंधू आणि त्याच्यानंतर मात्रे सरांच्या ताब्यात येणार आहे. परंतु इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच ज्याने रायगड समालोचन गाजवून सोडले ते आमचे गुरुवार ठीक आहे माली सर इथे उपस्थित झालेत. नक्कीच या सत्रासाठी ते आमच्या समेत जोडली जातील, कारण मॅच इतकी तगडी आहे की विचार करायला गेलं तर टार्गेट मात्र 97 धावसंख्येचं आलंय. आता मात्र ओमकार पाटील सकाळपासून जो सूर ओमकार पाटीलला मैदानात सापडत नव्हता तो सूर मात्र शेवटच्या क्षणाला का होईना सापडलेला आहे. म्हणजे तमाम क्रीडा रसिकांना सकाळपासून जी नाराजी होती ती नाराजी आता ओमकार पाटीलची दूर झाली आहे. पाहूया काय घडतं या मॅच मध्ये डीजेच्या सुमुद्र अशा संगीतानंतर. अमित माली आहेत वावेगुरुहून. त्यांना विनंती करण्यात येत आहे की आमच्या मुख्य स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय नवनाथ भोपी आहेत रेडघनहून. आपणालाही विनंती केली जाते की आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आणि मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये सर्वात प्रभावित समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. नवी मुंबईतून एक जबरदस्त धाकड आवाज आपण ऐकलात. खूप सुंदर समालोचक आणि आज संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज जयेश भोसले सर यांना विनंती करेन आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आणि आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. जयेश भोसले सर यांचंही स्वागत होत आहे. रायगड प्रीमियर लीगचं हे पर्व आपण पाहू शकता, ज्याच्यामध्ये खूप दर्जेदार आयोजन आहे. 7व्या दिवसामध्ये ही स्पर्धा प्रवास करते आहे आणि या 7व्या दिवसामध्ये आपण एक चांगलं आयोजन पाहू शकता. पेटीसी पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्णपणे प्रसारित केली जाते, ज्याचे फाउंडर आहेत संदीप वास्कर साहेब. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत आपण पाहतोय. 5-5 कॅमेरे या स्पर्धेला कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांचं आपण स्वागत करूया. सन्माननीय बबन गजानन ठाकूर यांनाही विनंती केली जाते, या आपण आपलंही सहर्ष स्वागत आहे. यस नक्कीच मॅच कडे आपण वळणार आहोत. आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत समारंभ आहे. मॅच कडे जाऊया. नक्कीच आपण आमंत्रित करूया. खऱ्या अर्थाने आमच्या समेत जोडले गेले तर ठीक आहे माळी सर. हा नक्कीच पहिला चेंडू स्वीप करायचा होता अभ्याला आणि या पहिल्या चेंडूवर एक सिंगल रन मिळते. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय आणि या एका धावेनं खातं खोललं जातंय. अतिरिक्त धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते SS ब्रदर्स कामोठे या संघाची बिन बाद 1. 36 चेंडूमध्ये 97 धावांची गरज. आता 35 चेंडूमध्ये 96. भातानपाडा हा चेंडू जबरदस्त टोला आणला आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू अडवला जातोय. एकही धाव या चेंडूवर मिळत नाही. मेडन चेंडू जातोय. 35-96चं समीकरण होत आहे 34-96. सन्माननीय अतुल पाटील यांनाही विनंती केली जाते मुख्य आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन स्वागताचा स्वीकार करावा. अतुल पाटील आहेत. अभिसाठी बक्षीस आलेलं आहे. 25 धावांपेक्षा जास्त धावा जरी त्यानं बनवल्या तरी 2000 रुपयांचं पारितोषिक बजाज शेठ यांच्याकडून आलेलं आहे. बघूया, त्याला खरं तर 25 पेक्षा जास्त धावा करायच्या आहेत, कारण 97 धावांचा डोंगर त्याला पार करायचा. आणि आब्यानं आपली बॅट तळपती फिरवले, मात्र सरळ चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, झेल टिपला जातोय आणि विश्वजित म्हात्रे बाद. जबरदस्त सुरुवात करण्याच्या बेतामध्ये होता तो विश्वजित आभ्या, ज्याला सर्व प्रेमाने म्हणतात. तो मैदानाच्या बाहेर जातोय आणि आता मैदानावर उतरतोय तो बारक्या कांबळे. रायगडचा वेल फिनिशर म्हणून ज्याला म्हटलं जातं तो बारक्या कांबळे. आपण स्क्रीनवर बघू शकतो की अश्वरूढ जी मूर्ती आहे
ती ट्रॉफी म्हणून इथे देण्यात येणार आहे. अनेकांनी अतिशय चांगलं चांगलं भाष्य केलं. आत्ताच जी येस, आणि आपण पाहत आहोत कसरकण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कृष्णा घरसाहेब यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचे आपण स्वागत करूया. बारक्यानं जर 25+ धावा केल्या तर 5,000 रुपयांचं पारितोषिक बजाज शेठ यांच्याकडून सन्माननीय बबन दादा मुकादम मॅचचा आनंद घेत आहेत. अजून त्यांनी त्यांचं ATM खोललेलं दिसत नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पंचांनी वाईड म्हणून घोषित केलेला आहे. खरं तर हा सामना अतिशय निर्णायक असा सामना आहे. या निर्णायक सामन्यामध्ये आपण बघितलं की 96 धावा स्वरा स्पोर्ट्स कळंबोलीनं केल्या आणि भातानपाडा SS ब्रदर्स संघ आता खेळतोय तो या मैदानावर. 5,000 रुपयांचं पारितोषिक बजाज शेठ यांच्याकडून 25+ ला 97 धावांचा तसं पाहिलं तर मोठा डोंगर पार करायचा आहे. अशा वेळेला गोलंदाज मात्र हावी झालेला आहे तो शिरू विक. अलिबागचा हा गोलंदाज अतिशय सुंदर चेंडू टाकला, स्वीप केलाय, चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि हा म्हणता चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. स्वीप केला बघा. बारक्या कांबळेची खासियत, दिसायला तो छोटा आहे मात्र त्यानं अकलेनं फलंदाजी केली. पहिली 2 षटकं जर आपण बघितलं संदीप तर मॅन्डेटरी पॉवर प्लेची ही षटकं आहेत आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय देखणी अशी फलंदाजी बारक्या कांबळे करतोय. संथ डोक्यानं फलंदाजी करतोय. 16 धावांची सरासरी त्याला राखायची. हा फुल टॉस चेंडू मिळाला लॉलीपॉप आणि धाडला सरळ मिड विकेटच्या दिशेने. हा उत्तुंग असा जबरदस्त टोला आणला आणि मिड विकेटच्या दिशेनं षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. या मॅच मध्ये आता चांगली रंगत आणलेली आहे ती SS ब्रदर्स भातानपाडा या संघानं. या टीमचे मालक नगरसेवक बबन मुकादम साहेब मॅचचा आनंद घेत आहेत आणि खरं तर त्यांनी एक चांगली टीम बनवलेली आहे. ते राहतात सध्या नगरसेवक आहेत कळंबोली इथले पनवेल महानगरपालिकेचे, मात्र भातानपाडा हे त्यांचं गाव असल्या कारणानं त्यांनी भातानपाडा हे नाव या संघाला दिलेलं आहे. आणि समोर ओमकार पाटीलचा स्वरा स्पोर्ट्स कळंबोली आपण बघतोय. स्वरा स्पोर्ट्स कळंबोलीच्या ओमकार पाटीलनं आज धुवाधार फलंदाजी केली. 50 या मैदानावर केलेली आहे आणि बारक्यासाठी सुवर्ण संधी अशी की बजाज शेठ यांनी 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे 50 साठी. जर का बारक्यानं 50 केली तर लगेचच टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यावं लागणार आहे. ठोशास ठोचा द्यावा लागणार तो बारक्याला. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन कट केलाय, सरळ चेंडू जातोय. बंटी जोशीनं हा फटका मारलेला आहे. सिंगलच रन या चेंडूवर मिळते आणि या सिंगलनं समीकरण बघा, 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या होतीये ती SS ब्रदर्सची. सोनारी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी कृपया आपण समालोचन कक्षामध्ये यावं. गोलंदाज निखिल पाटील आणि वावरले संघाच्या कर्णधारालाही आम्ही आमंत्रित करतोय. निखिलचा हा चेंडू खणून काढलाय, गॅप मध्ये चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि पडला जडला. इंटरनॅशनल स्टाईलनं त्यानं हा चेंडू अडवला. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय या क्षेत्ररक्षकाकडून आणि जिथे पंचांनी मात्र निर्णय दिलाय चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो बघा. बॅकफुटवर जाऊन हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता, तो कट केला. गॅप मध्ये डोक्यात ठरवलं की इथेच मारायचा, तिथेच चेंडू मारला. क्षेत्ररक्षक बघा कसा पाठलाग करतोय. अंतिम क्षणापर्यंत नजर हटवली नाही. मात्र जेव्हा चेंडू हाताला लागला तेव्हा तो सरळ सीमारेषेला चिकटला असल्या कारणानं पंचांनी 4 धावांचा इशारा दिला आणि या 4 धावांनी 1 बाद 18 अशी धावसंख्या झालेली आहे ती SS ब्रदर्सची. हा चेंडू फुल टॉस चेंडू सरळ मारलाय लॉंग ऑफ मध्ये. झेल होईल का? आणि हो, झेल टिपला जातोय आणि सगळे जे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मध्ये स्टँड मध्ये बसलेले प्रेक्षक आहेत ते टाळ्या वाजवतात. बारक्या बॅटमन कामोटेवर
क्षेत्ररक्षक नाही आणि हा चेंडू येतोय चौकारासाठी. चौकार. गेला चांगला आकार येतोय तो एस एस ब्रदर्स भातानपाडा या संघाच्या. स्वरा स्पोर्ट्स कळंबोली समोर उभा आहे गोलंदाज निखिल पाटील. पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म ओव्हर. हा चेंडू बॅटची कडा घेऊन पुन्हा जातोय थर्डमॅनच्या दिशेनं गोळीच्या वेगानं हाही जातोय खणखणीत असा चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 26 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. आणि ज्या क्लिप बद्दल आपण बोलत होतो की बादल म्हात्रे नावाचा खेळाडू काल आदित्य 11 काशीद या संघामध्ये खेळत होता आणि पेणचे 2 खेळाडू होते, एक सुशांत मोकल आणि बादल म्हात्रे. बादल म्हात्रेची मॅच बघण्याचा क्लिप आहे बघा, आपण आता स्क्रीनवर बघू शकतो की ही जी लहान मंडळी आहे, ही जी सपोर्टर्स आहेत बघा कसे नाचतायत. जेव्हा बादलने फटका मारला आणि ती मॅच जिंकली तेव्हा आनंदाला त्यांचा पारा उरला नाही. ही आपली चिलीपिली ज्याला आपण म्हणतो, ही लहान लहान मुलं कशी उड्या मारून आनंद आपला व्यक्त करतात आणि जमली होती सगळी एकत्र बादलची मॅच बघायला. ही क्रेज आहे रायगड प्रीमियर लीगची की तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूला चमकायची संधी रायगड प्रीमियर लीगने दिली आहे. संदीप. यस नक्कीच सर. जर पाहायला गेलं तर उद्याचे शितारे आहेत ते जर जे म्हणतायत जल्लोष करतायत, खरं पाठिंबा त्यांचा आहे. त्यांनी पाहिलाय की बादल मात्रे सध्या काय करतोय आणि त्याच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा त्यांचा सुद्धा तो प्रयत्न असेल, कारण इतकी क्रेज आरपीएल ची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ही फक्त एकच घरची क्लिप आहे. अशा कित्येक जणांच्या क्लिप्स असतील, त्यांनी व्हिडिओ शूटिंग पण केल्या नसतील, परंतु प्रत्येक घराघरामध्ये आरपीएल जाऊन पोचलेली आणि हा डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज धावचित होतोय तो बंटी जोशी. डीजे तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची सध्या दाद द्यावे लागेल, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय तुमची वाजंत्री आहे, जशाच तसं उत्तर जसे खेळाडू कृती करतायत तशा प्रकारच्या ध्वनी लहरी तुमच्या माध्यमातून प्रसारित केल्या जात आहेत. हा नक्कीच. आणि या रायगड प्रीमियर लीगला अनेक दिग्गज लोकांनी, नागरिकांनी आणि दिग्गज नेत्यांनी, सामाजिक क्षेत्रातील उद्योजकांनी भेट दिलेली आहे. आणि आज आपलं अहोभाग्य असं आहे की दुबई मसाला किंग आदरणीय संजय दातार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते स्पॉन्सर आहेत या टुर्नामेंटचे, त्यांना मनापासून त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आलेले आहेत, त्यांचंही आपण मनापासून इथे हार्दिक हार्दिक स्वागत करूया. दातार बघा स्क्रीनवर पण आपण त्यांचे ॲडव्हर्टाईज बघतोय. मसाला किंग दातार यांचं जे लोगो आहे, त्यांचा जो सिम्बॉल आहे तो स्क्रीनवर घर बसल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. वेल नक्कीच जर पाहायला गेलं तर नरेश भोईरच्या गोलंदाजीवरती आलेला हा डॉट चेंडू आपण पाहतोय. सध्या आपण पाहिला ज्या पद्धतीत मात्र ओंकार पाटील चमकलाय, ज्याने अर्धशतकी खेळी साकारली आहे. सध्या संघाच्या अस्तित्वासाठी मी तर म्हणेल ओंकार पाटीलचा संघ मैदानात आहे, परंतु इथे फटका केलाय. हवेत चेंडू आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि ही फलंदाज मात्र बॅक टू पवेलियन. यंत्र आहे खरं म्हणायला गेलं तर तुम्ही जर पाहायला गेलं तर आता सध्या व्यासपीठावरती बसलेले व्यक्तिमत्व सर्व अवयांनी परिपूर्ण आहेत, परंतु सध्या जे सॉन्ग वाजलं खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक करेल अमोल जाधव. ब्लाइंड सिंगर आहेत, त्यांनी काय अंतर्मनातून साथ घातली आहे एकविराला ते माहीत नाही, परंतु त्या शब्दांची फेक इतकी चांगली आणि इतका गोड आवाज त्यांचा आपण पाहतोय. त्या गाण्यावरती कुठेही असू दे, हल्दी असू दे, नाही तर अन्य काही कार्यक्रम असू दे, हे गाणं मात्र तिथे वाजल्याशिवाय राहत नाहीत. अमोल जाधव यांच्या आवाजात
स्वरबद्ध झालेलं हे गाणं आहे. सुंदर ध्वनी लहरी डीजे तुमच्या माध्यमातून. सुधीर मुकादम सध्या आपण पाहतोय, सध्या मला वाटतंय ओमकार पाटील आणि त्याच्या समवेत जर विचार करायला गेला तर आता मात्र स्वतः संघाची धुराजाने हातात सांभाळलेली आहे सुधीर मुकादम जे सध्या फलंदाजीसाठी अवतरलेत. काय मैदानात करतायत माहित नाहीये, परंतु एक चांगली फळी साकारावी लागेल. फटका आलाय, आई फटका. इथं नशिबाचे फासे सध्या ओमकार पाटीलच्या संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहेत. संकटात आहे सध्या तरी मी म्हणेल. वरती आखावी लागते, विचार करावा लागतो. सकाळपासून आमचं समालोचनात हेच म्हणणं होतं की जर तुम्हाला या लीग स्टेजमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला ॲव्हरेज नुसार रन रेटचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार तुमची खेळी साकारावी लागते. कारण प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव आणि प्रत्येक विकेटचं कॅल्क्युलेशन हे तुमच्या प्रत्येक खेळाडूच्या डोक्यात असलंच पाहिजे. त्याच्यासाठी स्कोररची गरज लागली नाही पाहिजे, म्हणजे तुम्हाला तो सामना तसा जिंकता येतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सुंदर फटका येतोय पॉइंटच्या रिजन मधून. थर्ड मॅन रिजन कडे चेंडू ट्रॅव्हल सीमा रेखा पार होतोय आणि आलेला हा चौका. मैदान आज गाजवलंय, परंतु त्याच्याही पलीकडे या 6 दिवसांचा मी इतिहास पाहतोय. आजचा 7वा दिवस या स्पर्धेचा, परंतु 6 दिवसांचा इतिहास आहे. जिथे पहिली दिवसाची मॅच झाली ठाणे रायगड शो मॅच, त्याच्यानंतर 7व्या दिवसात आपण आता पाहतोय ही मॅच आहे. परंतु सर एक वैशिष्ट्य पाहिलं, सध्या लाईव्ह आम्ही सुद्धा पाहत होतो या मॅचेस, कारण आम्हाला सुद्धा उत्सुकता होती. परंतु जिथे मात्र रायगडचे सितारे, दिग्गज सितारे आपल्याला पाहायला मिळाले, या दिग्गज सिताऱ्यांना मात्र बाजूला सारलं गेलं ते नियोजित खेळाडूंकडून. कारण ही मॅचची संधी त्या नियोजित खेळाडूंना आली आणि दिग्गज खेळाडूंचे एक संघ जे होते ते मात्र बाहेर पाहायला मिळाले. त्याच्यात उदाहरण घेईल मी, रजत मुंडे असतील, त्याच्यानंतर मी म्हटलं उस्मान पटेल. खरोखर एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते, परंतु या रती महारथींना या नियोजित खेळाडूंनी मात्र बॅकफुटवरती टाकलाय. ही मात्र विसरण्यायोग्य नाहीये, कारण नवीन प्लॅटफॉर्म, नवीन खेळाडू जे मात्र बॅकफुटवरती असतात त्यांना मात्र या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि त्या संधीच त्यांच्याकडून सोनं झालंय. पाहूया गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल पाटील आणि स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सुधीर मुकादम. डोंट वेस्ट टाइम, अजून एक मॅच आहे. सुंदर फटका आलाय सुधीर मुकादमच्या पलीमधून, कडवा प्रहार आणि या प्रहार मध्ये सुधीर मुकादमच्या पारीचा अंत. झटका बसतोय, उंची इतकी होती चेंडूला की सहजरित्या त्या उंची खाली चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आला आणि जिथे मात्र फटका बसलाय सुधीर मुकादमच्या स्वरूपात. क्या बात आहे. खरोखर सुधीर मुकादमचा फटका आल्याच्या नंतर काही क्षण बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं की आता मात्र या ठिकाणी सुधीर मुकादम षटकार खेचेल की काय, परंतु त्याच क्षणाला चेंडूवरती उंची नक्की आली, परंतु ती लांबी फार कमी पाहायला मिळाली आणि त्याचा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल आला. इथे मात्र आता गोलंदाजी निखिल पाटील आणि स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे निशांत माली. काय म्हणाल सर, कारण जर तू पाहायला गेला तर एक निशांत माली मैदानात आहे आणि एकीकडे आम्ही म्हणतोय जे गुरुवार भूमिकेत आहेत आमचे टीके माळी सर. हा माझाच बंधू आहे तो. क्या बात आहे. 18 मध्ये 66 धावांची गरज होती, आता 17 मध्ये 65 धावांची गरज आहे. निशांत माळी हा टेक्निकल बॅट्समन आहे. ओके, नक्कीच जाऊया त्याच्याच फळीकडे आपण पाहतोय, परंतु आता मात्र
काय होतंय मैदानात ते माहीत नाहीये. हरेश करालेला संधी दिली गेल्या, संधीचं सोनं हरेश कराने गोलंदाजीच्या मार्फत केलं गेलं संघासाठी. परंतु आता फलंदाजीत काय प्रकाश टाकतायत ते पाहायला लागेल, कारण आता मात्र सध्या निशांत माली आहेत. निशांत माली सध्या काय छाती असेल, एकीकडे मोठे बंधू दुसरीकडे छोटे बंधू मैदानात आणि एकीकडे समालोचनाच्या भूमिकेत ठीक आहे माली सर आहेत. थोडीशी तफावत पाहायला मिळाली कारण बंधुराजा आहेत, परंतु इथे गोलंदाजीची वाहवा करावी लागेल. मी म्हटलं होतं आल्या आल्या, मी म्हटलं की निखिल पाटील ही अशी वस्तू आहे, जर तिला घशात घेतली तर तुम्हाला खाताही येणार नाही आणि थुकता येणार नाही. इतका चांगला परफॉर्मन्स आज त्यांच्या माध्यमातून मी सकाळपासून पाहतोय. सुंदर फटका आलाय, पुरत लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. आता मात्र निशांत मालीचा हा ब्रँड षटकार. वाढदिवसाला नको प्रेझेंट. येतं आणि खरं म्हणायला गेलं तर तुम्ही सांगताय की गुलाबाचं फूल मिळेल का? अजून जर 2 षटकार मारले तर बजाज शेठ यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. क्या बात आहे बजाज शेठ, आज मी तर म्हणेल कॅश घेऊन मैदानावरून नक्कीच व्यासपीठावर तिथे दाखल झाले आहेत आणि इतकी स्फूर्ती या फलंदाजांच्यात ना गोलंदाजात त्यांनी निर्माण केली आहे की पारितोषिकाचं वितरण होता होता मात्र आता अकाउंटंटची गरज लागली. इतकं पारितोषिके त्यांच्या माध्यमातून येत आहेत व्यासपीठाकडे. दरम्यान जर विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत पाहिलं डीजे मास्टरनी गाणं वाजवलं आणि आमचे राकेश डगले सर येथे उपस्थित झाले होते मैदानावर. त्यांनी आकर्षक भेट आज खऱ्या अर्थाने आयोजकांना दिली. काय आकर्षक भेट होती, सगळ्यांचं तोंड मात्र त्यांच्या माध्यमातून गोड केलं गेलं. इतकी चांगली आकर्षक भेट ती होती. नक्कीच मनापासून राकेश डगले सर तुमचा आभारी आहे, ज्या माध्यमातून मात्र तुम्ही या मंचाला भेट दिली. आमचे कर्जतवासी आहेत, अभिमान आहे त्या गोष्टीचा की नक्कीच ते इथे उपलब्ध झालंय. दरम्यान इथे 4 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती येतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 40 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आहेत आणि विजयासाठी मात्र 57 धावसंख्येची गरज आहे. जाऊया पुनश्च टीके माली सरांकडे. संदीप, 12 चेंडूमध्ये 57 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 28.5 धावांची सरासरी, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 5 ते 6 षटकार मारावे लागतील. कमीत कमी 4 किंवा 5 जरी मारले तरीही हा सामना जिंकू शकतील SS ब्रदर्स. मात्र या आत्तापर्यंत जर ओबळ ढोबळ जर आपण बघितलं तर वरवर बघितलं तर या सामन्यावर स्वरा स्पोर्ट्स कळंबोली संघानं आपली पकड मजबूत केलेली आहे. परंतु निशांत माळी जो येऊन टाकलेला आहे तो निशांत माळी काय करेल याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. शिरुविक, शिरुविकचा हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय गोळीच्या वेगाने थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. वा, मस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवर मिळाल्या फक्त 2च धावा. या 2 धावांनी जे समीकरण आहे ते समीकरण बदलत आहे. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. 40 धावा झाल्यात, 42 धावा झालेल्या आहेत आणि 97 धावांचा पल्ला पार करायचा आहे. शिरुविक पुन्हा एकदा तयार. हा चेंडू शिरुविकचा फुल टॉस चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात नाही आला. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. चेंडूची फेकी लगेच शिरुविक कडे केली जाते. एक सिंगल रन मिळते. या सिंगल रननं समीकरण बघा. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. खूप मोठं टार्गेट आहे. ओमकार पाटीलनं भरपूर धावा जमवून ठेवलेला आहेत. खूप मोठा डोंगर रचून ठेवलेला आहे. त्यामुळे या धावांचा पाठलाग करताना आता दमछाक झालेली आहे ती SS ब्रदर्स भातानपाडाची. मस्त देखणा फटका, स्टायलिश फटका. लॉंग ऑन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक परिश्रमांची पराकाष्ठा करतोय. पडतोय, झडतोय, लोळतोय, मातीत मिळतोय पण चेंडू अडवतोय आणि या चेंडू वर मिळतेय ती एक सिंगल. पाहुणे आलेले आहेत संदीप बोराडे. नक्कीच सर, आपण पाहतोय मुरबाड तालुक्यातून काँग्रेस अध्यक्ष आदरणीय चेतन पवार सरांचं या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल चेतन पवार सरांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. अतिथी देवो भव ही संस्कृती मात्र या व्यासपीठावरती जपली जाते. गॅपचं प्रदर्शन होणार की नाही, परंतु सुंदर फटका आलाय. खरं अर्थाने आपण पाहिलं तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग व राहुल गांधी विचारमंच महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस आदरणीय चेतनसिंह हरिचंद्र पवार यांचे मंचावरती आगमन होते. त्यांच्या समेत त्यांचे साथी सुद्धा उपस्थित झाले. त्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. मी विनंती करेल आसनस्थ व्हायचंय.
हा नक्कीच आलेल्या पाहुण्यांना आपण बसण्याची विनंती करूया. हा यॉर्कर चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू ठेवलेला फडून काढला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिस फील्ड होते. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ. कव्हरिंग मात्र पुन्हा एकदा चांगलं केलं जातं. या चेंडूवर 1 धाव होती, त्या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. या 2 धावांनी धावफलक जर आपण पाहिला SS ब्रदर्स भातानपाडा संघाचा तर 6 बाद 47. अजूनही 7 चेंडूमध्ये 50 पाहिजेत. 50 पाहिजे. 1 बॉल काढ असा फाईन लेग मधील क्षेत्ररक्षक बोलतोय सर्कल मधला. हा फुलटॉ चेंडू निश्चांत हा 6 धावा षटकार मारतोय तो हरेश कराळे. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो. हरेश कराळेनं फुलटॉच चेंडूला सरळ लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे धाडला आणि षटकार मारला. व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी बसलेली आहेत. मुरबाडचे काँग्रेसचे बडे नेते आदरणीय चेतन पवार आणि त्यांचे सहकारी आलेले आहेत. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. आणि या अगोदर जे संजय दातार साहेब आले, खरं तर दुबई वरून ते आलेले आहेत आणि ते मसाला किंग म्हणून सुप्रसिद्ध आहेत. मराठी उद्योजक आज उत्तुंग भरारी त्यांनी घेतलेली. आणि नुसते उद्योग क्षेत्रामध्ये नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये जे गोर गरीब आहेत, जे दीन अनाथ आहेत, त्या सर्वांची सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अंध संस्था त्यांची आहे. अपंगांसाठी ते बरंचसं कार्य करतात. आणि जे मतिमंद जी मुलं आहेत त्या मतिमंद मुलांसाठी त्यांचं भरीव काम गेली कित्येक वर्ष होतं. आणि त्याचप्रमाणे ज्या लोकांनी आपल्या आईवडिलांना सोडलेलं आहे, वृद्धाश्रमामध्ये राहतात, त्या वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या माणसांचा पण सांभाळ गेली कित्येक वर्ष हे संजय दातार साहेब करतात. जरा जोरदार टाळ्या आपण संजय दातार साहेबांसाठी वाजूया, कारण तुम्ही हे जे समाजोपयोगी महत्वाचं काम गेली कित्येक वर्ष करतात त्याला मनापासून आम्ही सॅल्यूट देतो. नक्कीच सर, जर पाहायला गेलं तर गोलंदाजाकडे जाऊया. पहिला चेंडू आला त्याचा, परंतु त्याच्यानंतर जर विचार करायला गेला तर या ठिकाणी चांगली फेकी आहे. उशिरा आलेलं शहाणपण सध्या निशांत माळीने हरेश करालेला मैदानात जागृत करताय. कारण मी म्हटलं होतं की वेळ गेल्याच्या नंतर मात्र आलनावलनाचे वाकडे फटके खेळू नये, कारण वेळ तर तुमच्या हातातून निघून गेले. कारण इतकी मोठी चुकी गोलंदाज करेल मैदानात असं वाटत नाहीये. आणि नक्कीच तो तुमच्या वक्तव्याकडे येईल. सुंदर गोलंदाजी ज्या पद्धती आपण पाहिलं दातार सर येथे उपस्थित झाले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने मी या व्यासपीठावरून ही इच्छा व्यक्त करील की प्रत्येक घरात असा दातार सरांसारखा मुलगा जन्माला यावा, ज्याच्यामुळे कोणत्याही आई वडिलांना अनाथ आश्रमाचा रस्ता धरता येणार नाही. चार चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये आता तशी मजा राहिलेली नाही. स्वराज स्पोर्ट्स कळंबोली संघानं सर्व कब्जा या मॅच वर मिळवलेला आहे आणि SS ब्रदर्स पराभवाच्या छायेत. नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. जय माता दी सोनारी वर्सेस RN11 वावरले. दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्स मध्ये. जय माता दी सोनारी वर्सेस RN11 वावरलेचे आमचे बाबू मामा कुठे असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. जिथे जिथे क्रिकेट तिथे ते असतात. हा बॅकफुटवर जाऊन चेंडू कट केलाय, सरळ जातोय ओंकारच्या दिशेनं आणि नरेशनं मला असं वाटतं हा चेंडू अडवलेला आहे. चेंडूची फेकी केली, लगेच या चेंडूवर मिळाली सिंगल्सनं काही होणार नाहीये. षटकार आणि चौकार मारले तरीही आता हे टार्गेट पूर्ण होईल की नाही हाही मोठा प्रश्नचिन्ह आहे संदीप. हा नक्कीच सर, कारण हा अनसर्टनिटी क्रिकेट आहे, परंतु इतकी मोठी चुकी गोलंदाजाकडून होईल असं वाटत नाहीये. कारण ज्या पद्धतीत गोलंदाजी करतोय तो मात्र आकाश गिरी, कारण चांगली गोलंदाजी, 4 चेंडूत एकच धाव खर्च केले आणि एका विकेटचं नुकसान सुद्धा केलंय. लाजवाब अशी गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे सगळ्या गोलंदाजांची. स्वराज स्पोर्ट्स कळंबोलीची धावा जास्त असूनही अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे खरंच प्रशंसनीय अशी गोलंदाजी स्वराज स्पोर्ट्स कळंबोली संघाकडून पाहायला मिळते. हा थोडासा शॉट ठेवला बघा आणि उचळी दिली. चेंडूला खांद्याचा वापर केला जातो. उंच खुरा असा हा गोलंदाज आहे. पप्पू सोनारीचे यांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेक करण्यासाठी या लगेचच. आमचे प्रसाद भोईर काल अतिशय सुंदर असं समालोचन त्यांचं
तमाम सर्व क्रीडा रसिकांना ऐकायला मिळालं. आज पैसे खूप घेऊन आलेले इथे दोन संघांमध्ये आपल्याला टॉस होताना पारितोषिकं पाहायला द्यायला. मिळेल. दातार साहेब यांच्या माध्यमातून सुरेख बॉल टाकला गेला, तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षणही आपण पाहिला आणि दोन संघांमध्ये टॉस आपण पाहू शकता. सन्माननीय दाता सर यांच्या माध्यमातून या दोन संघांमध्ये महत्वाच्या मॅचसाठी टॉस केला जाईल. एकीकडे पप्पू सोनारीचा असणार आहे तर दुसरीकडे आर्यन 11 वावरले. या दोन संघांमध्ये म्हणजे जय माता दी सोनारी आणि आर्यन 11 वावरले या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये आपण टॉस पाहू शकता. हा सामना स्वरा स्पोर्ट्स कळंबोलीनं जिंकलेला आहे. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. येस सर, आणि सामनावीराची पण घोषणा करा. इथून आपल्याला पाहायला मिळेल टॉस केला जातोय दोन संघांना. बेस्ट ऑफ लक. सन्माननीय दातार साहेब यांच्या माध्यमातून हा टॉस आणि हा टॉस जिंकलाय. आर्यन 11 वावरले संघ, काय निर्णय असणार आहे टॉस जिंकल्यानंतर? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग वेगळा निर्णय आहे कारण महत्वाची मॅच आहे त्यामुळे साधारण प्लॅनिंग असणार त्याबद्दलची. काय असणार आहे प्लॅनिंग? आता मॅच खेळू तेव्हाच बघा. येस, म्हणजे सस्पेन्स प्लॅनिंग असणार आहे. अर्थातच महत्वाच्या मॅचेसमध्ये काही सस्पेन्स ठेवावे लागतात. दिवसभरात खेळत असताना कसं वाटलं? चांगलं वाटलं, मजा येते खेळायला. रायगड प्रीमियर लीग खूप मोठा मंच आहे, पहिलंच वर्ष आहे. काय म्हणशील या साधारण संपूर्ण आयोजकांबद्दल? आयोजन खूप छान आहे आणि हे कंटिन्युअस राहावं अशी अपेक्षा आहे की हे पहिलं वर्ष तर असंच